हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 1 मेला वैशाख पौर्णिमा आहे. वैशाख महिना हा पुण्याचा संच वाढवण्यासाठी अतिशय शुभ मानला गेला आहे आणि यासोबतच आपलं मन शरीर शुद्ध करण्याचा हा महिना आहे. आणि हा महिना देवांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेण्याचा आणि त्यांच्या जवळ जाण्याचा सोपा मार्ग आहे, सोपा काळ आहे. या काळात म्हणजे या महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त देवांची सेवा करायची आहे. हा महिना अतिशय पवित्र मानला गेला आहे. हा महिना खूप जास्त प्रभावशाली आहे, शक्तिशाली आहे आणि खूप पवित्र मानला गेला आहे. या महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे, सेवेला महत्त्व द्यायचं आहे. तर वैशाख पौर्णिमा ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गीतेतले 2 अध्याय पठण करायचे आहे आणि यासोबत 2 मंत्र आहेत भगवान विष्णूंचे. ते मंत्र आपल्याला त्याचा जप करायचा आहे, त्या मंत्रांचा तुम्हाला जप करायचा आहे. आता हे 2 मंत्र कोणते आहेत आणि आपल्याला कोणती सेवा या दिवशी आणि या दिवशी आपल्याला गीतेतले कोणते 2 अध्याय पठण करायचे आहेत आणि कोणते 2 मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत आणि यासोबत माता लक्ष्मीची एक छोटीशी सेवा आहे, ती सुद्धा आपल्याला करायची आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, खास महिलांसाठी आहे. कोणी स्किप करू नका. महिलांनी तर अजिबात करायचं नाही. जोपर्यंत तुम्ही सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार नाही आणि तुमच्या घरात तुम्हाला बदल दिसणार नाही. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर ही सेवा केली म्हणजे गीतेतले 2 अध्याय पठण केले आणि तुम्ही 2 मंत्र जप केले आणि माता लक्ष्मीची ही छोटीशी सेवा केली म्हणजे ही सेवा करायला तुम्हाला मोजून सर्व सेवा करायला मोजून फक्त 15 मिनिटं लागते. 15 मिनिटं तुम्हाला दिवसभरातनं द्यायची आहेत. द्या आणि यासोबत तुमच्या संपूर्ण परिवाराला त्याचं फळ मिळणार आहे. पुण्याचा संचय तुमचा वाढणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. वैशाख महिना हा जसा पवित्र मानला गेलाय तसा तो भगवान विष्णूंच्या सेवेसाठी सुद्धा मानला गेलाय. भगवान विष्णूंना वैशाख महिना समर्पित आहे. या महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची, त्यासोबत माता लक्ष्मीची सुद्धा करायची. जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करतो एखादी त्यासोबत माता लक्ष्मीची केली तर भगवान विष्णू प्रसन्न होतात, माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते. दोघांची सेवा एकत्र व्हायला पाहिजे. आपण काय करतो, एक तर माता लक्ष्मीची सेवा केली तर माता लक्ष्मीचीच करतो, भगवान विष्णूंची केली तर त्यांचीच करतो. असं करू नका. कधीही करताना भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची सेवा सुद्धा व्हायला पाहिजे. ती त्यांची अर्धांगिनी आहे. जेव्हा आपण त्यांची सेवा करणार तर आपल्याला त्याचं फळ कैक पटीने मिळणार आहे. तर आता वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सेवा कोण करू शकतं? अगदी कोणीही. तुम्ही करू शकता, तुमचे मुलं मोठे असेल ते सुद्धा करू शकता किंवा सगळ्यांनी मिळून थोडी थोडी सेवा केली तरी सुद्धा चालेल. गीतेतले 2 अध्याय खूप महत्त्वाचे आहेत, तेच तुम्हाला पठण करायचे. म्हणजे गीता संपूर्ण महत्त्वाची आहे. आपल्याला माहिती आहे भगवद्गीता पठण केल्याने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते, आपल्या सगळ्या मागील जन्मांच्या पापांचा नाश होतो, अशी गीता आहे भगवद्गीता. परंतु काय होतं, वेळेअभावी आता आपण गीता पठण करू शकत नाही. गीता पठण करायचे म्हटलं तर तेवढा वेळ कोणाचकडे नाही. परंतु आज मी तुम्हाला 2 अध्याय सांगणार आहे. ते 2 अध्याय पठण केले तर गीतेचा सार तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे गीता पठण केल्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. तर हे 2 अध्याय तुम्हाला पठण करायचे. आता ही सेवा कोणी करू शकतं, सकाळी करा किंवा सायंकाळी करा, तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. पूजेची मांडणी वगैरे करायची काहीही गरज नाही. ज्या वेळेला फक्त तुम्ही सेवा करणार त्यावेळेला तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे, आसनावर बसायचं आणि सेवेला लागायचं. धूप दीप लावायचं, भगवान विष्णूच्या समोर बसायचं. सेवाच करायला आपण मागे पडतो, सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला वाढवायचा आहे. तर सेवा काय करायची? सेवा तुम्हाला गीतेचे 2 अध्याय कुठले पठण करायचे? 12वा आणि 15वा अध्याय. जर तुम्हाला शक्य असेल तर 2 अध्याय करा किंवा 1 केला तरी सुद्धा चालेल. मी तर तुम्हाला सांगेल की 12वा 15वा दोन्ही अध्याय तुम्ही पठण करा. 15वा अध्याय जो आहे गीतेतला तो आपल्या नित्यसेवा या ग्रंथात आहे, दिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे, आणि 12वा त्यात दिलेला नाही आहे. तर 12वा आणि 15वा म्हणजे 15वा तुम्ही त्यातनं करू शकता नित्यसेवामधून. 12वा तुम्हाला गुगलवर मिळून जाईल, तुम्ही गुगलवर सर्च करा गीतेतला 12वा अध्याय, तिथून तुम्ही पठण करू शकता. हे 2 अध्याय तुम्हाला पठण करायचे आणि यासोबत 2 मंत्राचा जप, तो म्हणजे विष्णू विष्णू या 2 मंत्राचा जप. आता मला सांगा, विष्णू विष्णू जप करायला किती वेळ लागेल? तुळशीची माळ घ्या, त्यावर करा विष्णू 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 आणि जप करत असताना या 2 बोटांनी करायचा अशा पद्धतीने. आणि आपल्या छातीकडे मणी यायला पाहिजे असं खेचायचं आहे. अशा पद्धतीने जप व्हायला पाहिजे. चुकीच्या पद्धतीने जपमाळ
कधीही धरायची नाही, त्याचा अपमान करायचा नाही. अशाच पद्धतीने जप व्हायला पाहिजे. जो तुम्हाला सोपा वाटेल त्या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करायचा आहे. आता हे झाल्या दोघी सेवा. आता माता लक्ष्मीची सेवा, अतिशय सुंदर सेवा मी तुम्हाला सांगणार आहे माता लक्ष्मीची. तर ती सेवा आहे महालक्ष्मी अष्टकम. तुमच्याकडे नसेल त्याची पोथी वगैरे तर तुम्ही गुगलवरून पठण करू शकता. मी तर म्हणजे प्रत्येक महिलांनी महालक्ष्मी अष्टकमचं या दिवशी पठण करावं, आवर्जून करा. तुम्ही करून बघा, तुम्हाला इतके सुंदर अनुभव येतील. प्रत्येक महिलांनी प्रत्येक पौर्णिमेला ही सेवा करायला पाहिजे. महालक्ष्मी अष्टकमचं 1 वेळा, 3 वेळा, 5, 7, 9, 11 किंवा 21 वेळा, 16 वेळा तुम्हाला जसं शक्य असेल तसं पठण करा. मी स्वतः याचा अनुभव घेते म्हणून मी तुम्हाला सांगते. जोपर्यंत सेवा करणार नाही तोपर्यंत अनुभव येणार नाही. आणि सेवा केल्यानंतर काय होतं, आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. दुसरं आपल्याला काहीच नको. आपण देवाकडून काय होतं, जेव्हा आपल्याला गरज असते, आपल्यावर वाईट वेळ येते, तेव्हा आपण काय करतो, देवाच्या मागे धावतो. आपण म्हणतो लक्ष्मी माता माझ्या घरात ये, ही दरिद्री घेऊन जा. भगवान विष्णूंना सुद्धा प्रार्थना करतो. पण त्यावेळेला काय होतं, वेळ आलेली असते आपली, म्हणजे आपल्याकडे दरिद्री आलेली असते म्हणून आपली वेळ घालवण्यासाठी आपण देवाची प्रार्थना करतो. तसं करू नका. तुम्ही अशा विशेष दिवशी देवांची सेवा करत चाला, म्हणजे तुमच्यावर वाईट वेळ येणारच नाही, आपल्याला वाईट वेळ येऊ द्यायची नाही. तर हे 2 मंत्र जप करा, माता लक्ष्मीची सेवा करा आणि यासोबतच गीतेतले 2 अध्याय पठण करा. एवढी सेवा तुम्हाला करायची आहे. तर सेवा करा, सेवेला महत्त्व द्या, पुण्याचा संचय वाढवा आणि मागे जन्मांच्या पापांचा आपला नाश आपल्याला करायचा आहे. तर ह्या जन्मात आपल्याला ते भोग भोगावे लागतं. आपल्याला ते भोग भोगावे लागू नये, आपल्याला मोक्षाची प्राप्ती व्हावी, यासाठी आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. आणि या दिवशी महिलांचे जर पिरियड्स आले किंवा तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही गीतेतला जो मी तुम्हाला अध्याय सांगितला 12वा आणि 15वा तो तुम्ही श्रवण केला तरी सुद्धा चालेल. पिरियड्स आले तर सांगते, जास्तीत जास्त पठणाला महत्त्व द्या. आपण जेव्हा ते ऐकतो, श्रवण करतो, तर त्यानंतर फक्त 5 ते 10% आपल्याला त्याचा फायदा होतो. फक्त घरात ते त्याचं श्रवण होतं. परंतु जेव्हा आपल्या मुखातून ते शब्द बाहेर पडतात, आपण जेव्हा त्याचं पठण करतो, त्यानंतर 100% त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.